नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता ऐकूयात संत नामदेव आणि जनाबाईची कथा. सादरकर्त्या वसुधा देशपांडे. ऐकूयात तर. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आज मी श्री संत नामदेव आणि जनाबाईंचीच कथा सांगणार आहे. खरं तरी कथा त्या दोघांची नसून तिघांची आहे. नामदेवांच्या पत्नीची राजाईची आहे, त्यांच्या विठ्ठल भक्तीची आहे, तशीच त्या तिघांच्या सुंदर नात्याची आहे. श्रीयुत रवींद्र भट यांच्या हासही पांडुरंगा या पुस्तकातनं मी ती घेतली आहे. रात्र मध्यावर आली, सर्वत्र निगाजीत झाली होती. जनाबाई अजून ठाणवईच्या उजेडात पडवीतल्या जात्यावर दळतच होते. दळीता कांदिता तुझं गाई न अनंता न विसंपे क्षणभरी तुझे नाम गामुरावे. ओसरीवर अभंगलीत बसलेल्या नामदेवाच्या हातातला बोरू अचानक थांबला. आपल्या संसारासाठी चंदनाप्रमाणे जीवणाऱ्या जनाबाईविषयी त्याच्या मनात अपार माया दाटली. 2 प्रहर रात्र झाली तरी जनाबाई अजून दळण करत असलेले पाहून तो सद्गतीत झाला. कागदाचे बंद बासनात बांधून ठेवून मागे पडवीत आला. त्याच्याकडे पाहून जरी निर्व्याज्य हसली. तिच्या समोर बसून नामदेव तिला ममतेने म्हणाला, जने अगं किती वेळ श्रमशील माझ्या संसारासाठी. आटपता आणि पड जराशी. रात्रीचा 2रा प्रहर उलटून गेला बघ. जनाबाई नामदेवाकडे बघत म्हणाली, नामदेवा मी या घरची दासी. धन्यासाठी श्रम हा दासीचा धर्मच आहे. तू ऐकणार आहेस थोडीच. दिवसभर उभी असतेस सगळ्यांसाठी. हाताळी उभी कुठे, चांगली बसली आहे की जात्याजवळ. एवढं दळप संपवते मग पडते रक्त्यावर. तू जा ओसरीवर जाऊन आडवा हो. दिवसभर तूही धावत असतोस गोरगरिबांसाठी. नाचत असतोस काकड्यापासून शेजारतेपर्यंत पांडुरंगासमोर. तुलाच खरी विश्रांतीची गरज आहे. आज मी तुझं काय ऐकणार नाही जने. थांबवते जातो आणि आडवी हो. तू इथून उठल्याशिवाय मीही इथून हलणार नाही. तू किती हट्टी आहे ते ठाऊक नाही का मला. बस असा. तू समोर असलास तर रात्रभर दळत बसले तरी काही नाही होणार मला. तूही काय कमी होतेस का. चल मीच लागतो तुला जातो उडवणार. नको तू नुसता समोर बस. आता एवढं तरी ऐक जने. तुझे श्रम थोडे हलके करण्याचं पुण्य घाल माझ्या पदरात. जनाबाई खुदकन हसली आणि म्हणाली, बरं बाबा ये. दर हा कोणता वर्षाबाजूला. नामदेव जनाबाईला दळू लागला. जात्यामधून शुद्ध सात्विक चुरूचुरू जात्याभोवतीच गोलाकारात खाली पडू लागले. जनाबाई आनंदाने गाऊ लागली, माझ्या नामयाच्या हाती माझे जीवन असे जाते. माझ्या नामयाच्या हाती माझे जीवन असे जाते. फिरे गर गर सवले जनी ब्रह्मरूप होते. जात्याचा एक फेरा झाला. नामदेव म्हणाला, माझ्या जनीने लाभला मला देवाजीचा लळा. माझ्या जनीने लाभला मला देवाजीचा लळा. तिला बंध फक्त पुढचा कोवळा. जात्याच्या मुखात मुठभर दाणे घालून जनाबाई उद्गारली, माझ्या नामयाचे बोल जणू पुष्प पकरण. माझ्या नामयाचे बोल जणू पुष्प पकरण. नैवेद्याच्या वाटेतले गोड दूध शिखरण. जात्याला काहीसा वेग ते नामदेव आनंदाने म्हणाला,
माझ्या जनीच्या डोळ्यात आदिमायेची ममता, माझ्या जनीच्या डोळ्यात आदिमायेची ममता, तिच्या हास्यामध्ये आहे साऱ्या जन्माची सांगता. जात्याचा घरघरा आणि ओव्यांची चाहूल यांनी आज झोपलेल्या राजाईला जाग आली. तिने वळून ओसरीकडे पाहिले. नामदेवाचे अंथरूण रिकामे होते. पडवीतून जनाबाई बरोबर नामदेवाचाही आवाज येत होता. जनाबाईविषयी तिच्या मनात थोरल्या भावनेप्रमाणे प्रेम होते. तरीही एक क्षणभर तिला संशय पिशाचाने पछाडले. आपला पती अपरात्री आपले अंथरूण सोडून घरच्या दासीच्या पडवीत गेला या घटनेमुळे ती अस्वस्थ झाली. तिने स्वतःलाच खूप समजावून पाहिले, परंतु तिच्या मनातला स्त्री सुलभ मत्सरभाव नागासारखा फणा काढू लागला. ती अधिकाधिक अस्वस्थ झाली. पडवीतले जाते अजून फिरतच होते. शुद्ध सात्विकाचे पीठ जमा होत होते. जनाबाई मुक्तपणे गात होती. आता नामदेवा नाही तुझ्या माझ्यामध्ये द्वैत, आता नामदेवा नाही तुझ्या माझ्यामध्ये द्वैत, तुझा कर विठायचा मला लाभे तुझा हात. न राहून राजाई उठली. दपट्या पावलाने पडवीच्या दाराशी आली. हळूच तिने आत डोकावून पाहिले. आतले दृश्य पाहून ती अंतर्बाह्य थरावली. तिच्या श्वासाची लय वाढली. पाय लटालटा कापायला लागले. ती मटकन खाली पडली. पडवीत प्रत्यक्ष पांडुरंग जनीसवे जात्यावर दळत होता. काही क्षण स्तब्धतेत गेले. नामदेव आणि जनाबाई मूक झाले. त्यांच्या भोवती सोनेरी तेजाची वर्तुळे फिरत होती. धान्याचे पोते रिते झाले नव्हते. दोघांचाही हात खुंट्यावर स्तब्ध होते. तरीही जनाईचे जाते खंड फिरतच होते. या काही क्षणांच्या निर्विकल्प समाधीमधून प्रथम जनाई सावरली. तिने राजाईचे मस्तक मांडीवर घेतले. तिचे विस्कटलेले केस सावरले. तिच्या कानात हळवाट साथ घेतली. नामदेवी भानावर आला. राजाईच्या जवळ बसला. त्याने राजाईला सावकाश उठवून बसवले. राजाई नामदेवाकडे एक टक पाहत होती. अजूनही तिच्या अंगावर रोमांच होते. मंद झुळकीवर जाईच्या उमललेल्या पाकळीने थरथरावे त्याप्रमाणे तिचे ओठ थरथरत होते. नामदेव मार्दवाने म्हणाला, राजाई कशाला उठलीस एवढ्या? अगं विश्रांती घेत थोडी. दिवसभर इथला रामरागाळ उठायचा आहे तुला. राजाईच्या मनात लक्ष मिळत होते. ओठ मात्र स्तब्ध होते. ती टक लावून नामदेवाकडे पाहत होती. जनाई मुक्तपणे हसली आणि म्हणाली, काय ग बयो, अशी झोपेतून उठून चालत आलीस? काही स्वप्न पडलं का बरं बाई? राजाईचे ओठ पुन्हा थरथरले. ती जनाबाईला म्हणाली, आजवरचं सारं स्वप्न होतं. आज पूर्ण सत्याची जाणीव झाली. जने तू भाग्यवान. तुझं दळण दळायला प्रत्यक्ष श्रीहरी आले. तुझ्या साऱ्या दासीपणाला राज्ञी पद लाभलं. मी नष्ट चांडाळून प्रत्यक्ष श्रीहरीला नको नको ती दूषणं देत होते. त्याच्या नावानं बोटं मोडत होते. माझ्या संसाराची सारी वाताहत केली म्हणून बोल लावत होते. राजाई अगं ते तू नव्हती बोलत. ती तुझ्या आपली संसारी गृहिणी बोलत होती. वरची राजाई मातीच्या देहाच्या हवनकोमध्ये अडकलेली असली तरी आपली राजाई सदैव चिरंतनाच्या ध्यासात आली. तुझी ही दोन्ही रूपं मी ओळखली आहे. जने तुझं स्वरूप मात्र अंतर्बाह्य एक आहे हे आज मला जाणवलं. तुझा वरचा भाव देवचरणी रंगलेला आणि आतला भावही देवछाया पिसावून स्वतःच देवाची छाया झालेला. मीच अभावी. मी माझ्या धनाला ओळखलं नाही. तो तर प्रत्यक्ष श्रीहरी, साऱ्यांच्या वेदनेवर पूर्णानंदाचे फंकर घालणारा, दीनदुबळ्यांकडे धाव घेणारा, लौकिकाला अलौकिकाची जाणीव करून देणारा. नामदेवाच्या डोळ्यातनं सद्भावाचे अश्रू उघडू लागले. त्याच्याकडे टक लावून पाहत राजाई म्हणाली, आपलं परमेश्वर स्वरूप आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. प्रत्यक्ष पांडुरंगाची पत्नी होण्याचं भाग्य लाभूनही मी रुक्मिणी नाही होऊ शकले. वेडी वेगळी राजाईच राहिले. मला क्षमा कर. आजवर मी फक्त कांतेची काया घेऊन वावरले आणि आपल्याला संसाराची सतत टोचणी लावत बसले. आता यापुढे मला सावरून घ्या. या पतितेचा उद्धार करा. मी आता यापुढे संसारात पती पत्नीमधलं असलेल्या नात्याचा मला आलेला नवा अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवत राहून माझ्या मनी निर्माण झालेल्या द्वेषमत्सराला कायमचं हटवून देऊन जो भेटेल त्याला अभिमानाने सांगेल,
कांतेच्या काळेखाली कन्यामीच होते. कांतेच्या काळेखाली कन्यामीच होते. पतीही पितृदैव आगळे ऐसे नाते. त्याची या सावलीत शांतीचा झरावा आहे. माझा गभर तार सावळा कृष्ण होते. नामदेवांनी राजाईच्या डोळ्यात तोंड देत पाहिले. तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश जळल्याचं त्यांना समजलं. नामदेव प्रसन्नपणे हसला. चिडणारी, त्रागा करणारी, रुसून बसणारी आणि तरीही श्रीकृष्णाच्या वामांगी सदैव उभी राहणारी. आज आपलं हे केंबडी घर जगन्नाथाचं सुवर्ण मंदिर झालं बघ. या मंदिरात माझा नामदेव श्रीकृष्ण, तू कोण आहेस? नामदेवाने मिस्किलपणे विचारले. मी तुम्हा दोघांची दासी. या जनाबाईला दासीपणातच पूर्ण समाधान लाभलं आहे. देवाच्या पायरीशी सडा रांगोळी करण्यातच तिच्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे. राजाईला नामदेवाच्या वामांगी बसून जनाबाईनं आपल्या डोळ्यातील निरांजनानं त्यांना वाळलं. कंठी सद्भावाच्या तुळशीमाळा घातल्या. भक्तिभावाची चंदनोटी त्यांच्या कपाळी रेखली. आत्मजागृतीची घंटिका वाजवून त्यांनी ती आरती केली. मनात निर्माण झालेल्या साऱ्या सात्विक भावांनी शब्दरूप धारण केले. हाती जे जाते पुन्हा घरघरू लागले. सात्विकाचे पीठ झुरूझुरू लागले. जात्याच्या लईला हातातल्या काकणाच्या किणकिणाटाने साथ दिली. जनाबाई मुक्तपणे गाऊ लागली. मी तो समर्थांची दासी मिठी घाली न पायासी. मी तो समर्थांची दासी मिठी घाली न पायासी. हाची माझा दृढ भाव करीन नामाचा उत्सव. आम्हा दासीचं हे काम, आम्हा दासीचं हे काम. मुक्ती विठ्ठल हरी नाम. सर्व सुख पायी लोळे. जनी संग विठ्ठल बोले. राजाईच्या मनात संशय आला. तो देवाचे दर्शन झाल्यावर बेकळला. तिला अपराधी वाटले. त्यापुढे तिने फार छान 4 ओळी सांगितल्या आहेत. कांतेच्या काळेखाली कन्या मीच होते. स्त्री ही क्षणाची पत्नी, अनंत काळची माता असते. तर हेही लक्षात घ्यायला हवं की पती हा नवरा असला तरी कधी कधी तो पिता बनतो. संसारात हा अनुभव प्रत्येकीला कधी ना कधी येतो. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्रोते हो, आत्ताच आपण वसुधा देशपांडे यांनी सादर केलेली संत नामदेव आणि जनाबाईची कथा ऐकली. अशाच प्रकारच्या कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आय रेडिओ.